कसं वाटलं? गाण्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यांच्याकडे मी संगीत शिकत आहे, त्यामुळे त्यांची मी स्टुडंट आहे, त्यामुळे थोडं ट्रेन करत आहे, पण हे सगळं त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी परत एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण एक गाणं स्टेजवरती म्हणणं म्हणजे, पण अशी कंटिन्यू गाणी फास्ट म्हणणं इतकं सोपं नाही. त्यामुळे त्यांना खूप प्रॅक्टिस, म्हणजे ते ऑलरेडी गुरु आहेत माझ्या, त्यांच्याकडे मी संगीत शिकत आहे. तर त्यांच्यासाठी परत एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण हे थीम वगैरे सगळं त्यांचं ते होतं. आणि मॅडमने इतकी मेहनत घेतलेली आहे. आणि संकल्पना जरी असेल तर कार्यक्रमाच्या संस्थेच्या कार्याध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी अतिशय सुंदर हे सगळं कार्यक्रम जुळून ह्या ठिकाणी आणलेला आहे. स्मिता मॅडमसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. आणि कार्यक्रमाचं ह्या ठिकाणी गाण्याचा हा कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. पुढील योगिनी मॅडम यांना मी सूत्रसंचालनाची मागणी. कसा वाटला कार्यक्रम? थँक्यू सो मच. पण काय माहिती का, इथे बरेच जण आहे ना आले नाहीत बरं का. तुमचे सचिव आम्ही ओढून ओढून आणले तरी तिथेच बसून राहिले. मग आता त्यांना तुम्ही काहीतरी पेनल्टी द्यायला पाहिजे. हे बघा, हे इकडे समोर फर्स्ट लाईन. अहो भाऊजी, मी विचार केला ही मोनिका कोण आहे नक्की. नक्की नंतर सांगणार आहे मला मोनिका कोण आहे. बरं, आता आपण कार्यक्रम पुढे नेऊया. आणि आता अशीच मजा करण्यासाठी मी आता एक छोटासा इथे गेम घेणार आहे. पण त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे. तो काय आहे तो इथे आल्यावर तुम्हाला कळेल. तर मला फक्त 10 जणी हव्या, तरी 10 मोजायच्या. ज्या स्टेजवर येतील त्यांनाच मी घेणार आहे. 1 2 3 4 5 10 जे ते 10 ते 8 6 7 8 9. ट्विस्ट इथे आल्यावर कळणार. आधीच कसं मी पोल नाही खोलणे आली. 10. बरं, आता किती झाल्यात मला बघू देत. थांबा जरा, एक अशा थांबा इथे जरा. अहो एका ओळीत थांबा. शाळेत गेलं होतं की नाही? या बरं मागे एका. अहो अशी लाईन करा मॅडम, सगळ्यांना दिसायला पाहिजे की नाही तुम्ही. मला 10 पाहिजे. आता कोण ऑप्ट आउट होत आहे त्यांनी वा. 10 पेक्षा जास्त आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. घ्यायचंय का सगळ्यांना? डन. बरं, आता ट्विस्ट काय? पब्लिक तुम्ही सगळ्यांनी यांना मदत करायची. तुम्ही मदत केली तर हे जिंकणार. ठीक आहे. आता ट्विस्ट काय बघा. तुम्ही जे काही घातलंय त्याला एक कॉस्ट्युम मध्ये तुम्ही कन्वर्ट करायचं. मग तुम्ही बॅग आणा, गॉगल आणा, पर्स आणा, वेगळ्या प्रकारे स्कार्फ ड्रेप करा किंवा काही करा. मी फक्त तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देणार आहे. पटापट जायचंय आणि पटापट यायचंय. चला लवकर. युअर टाइम स्टार्ट्स नाव. तुम्ही काही घाला, स्कार्फ घाला, ओढणी अशी मी जशी ड्रेप केली करा, गॉगल आणा. सगळ्यात बेस्ट लुकला पब्लिक ठरवणार बेस्ट लुक कुठला आहे. चला लवकर या, पटपट चला. काउंटडाऊन चालू झालेला आहे. लवकर. एकच काय माझं चेंज नाही केलं काय पण त्याच्यात. काय चष्मा बट्ट घातला? नाही. चला लवकर. ड्रेप वेगळ्या प्रकारे करा. पटापट. चला लवकर. काहीतरी करा. काहीतरी करा. चला लवकर. मला तुम्ही आधी जे होता त्याच्यापेक्षा वेगळं दिसायला पाहिजे. लवकर. हा घ्या. पब्लिक कडनं मदत घ्या. लवकर. चला. हे काय काय लुक केलंय. चला या पटापट. सगळ्यांना आवडला कार्यक्रम? एकदम छान. चला लवकर. टाइम अप. आता 1 मिनिट. 1च मिनिट. आता लवकर. 10 9 8 7 6
4 3 2 1 आधे ये बाजू जाओ, आधे ये बाजू जाओ, कोई मेरे पीछे मत आओ, जाओ. थांबा 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 भाऊ थांबा. पेशन्स घ्या. अर्धे इकडे या, अर्धे इकडे या. चला लवकर. अर्धे इकडे, अर्धे इकडे. अरे मॅडम इधर इधर ये साईड. इकडे इथे थांबा सगळ्यांनी एक एक. आता प्रत्येकीने वॉक करायचं, इथपर्यंत जायचं, एकेकीने जायचं आणि पब्लिक ठरवणार आहे सगळ्यात बेस्ट लुक कोणाचं होतं. रेडी आहे पब्लिक? हा क्या बात आहे. तर आता प्रत्येक जणीला आपण वोटिंग करणार. ठीक आहे, जे पण येणार ना तिला वोटिंग करायचं. कसं करणार? हात वर करायचं. ठीक आहे, आणि असं फक्त मैत्रिणीला सपोर्ट करायचं असं करायचं नाही. चिटिंग करायची नाही, नाहीतर मग मी फायनल डिसाइड करेन. मॅम आप जज हो, आप भी जज हो. ठीक आहे, तर माझ्याकडे 2 जजेस आहेत. ठीक आहे, जजेसचा फैसला फायनल असणार आहे काही असलं तरी. चला, कोण रेडी आहे? रेडी आहे? अजी थोडे इकडे या, इथे इथे. चला लवकर, टाइम झाला. ओके, 1 मिनिट. मॅडम रेडी आहे का? पटकन गॉगल लावा ना, लुक करायचं ना तुमचं. गॉगल कुठे गेला? बात आहे, एक एक भारी भारी. हे काय लुक झालंय? कोणी क्या? मग तिथे गेल्यावर तुमच्या लुक बद्दल थोडस काहीतरी असं करून दाखवायचं बरं का. ठीक आहे, रेडी आहे मॅडम? रेडी आहे का? आम्ही सुरू करतोय. मॅडम मागे. मॅम चला लवकर, आपल्याकडे वेळ नाहीये. आपल्याला 5 वाजता बरोबर संपवायचंय. हा चला, 1 2 तुम्ही आता लास्ट थांबा. गो. तर मी आता सुनीता मॅमना आणि स्मिता मॅमना स्टेजवर यायची विनंती करते. आणि आपले 2 जजेस आहेत त्यांना पण मी स्टेजवर यायची विनंती करते. या लवकर पटकन, आपल्याकडे वेळ नाहीये त्यामुळे आपल्याला खूप गोष्टी कमी वेळात करायच्या आहेत.
इथे कोणाला मोबाईल मिळालाय का? फक्त जरा मिळालाय. डन डन डन. चला ओके, या तुम्ही सेंटरला दोघी जणी प्लीज. मॅम तुम्ही पण या दोघी जणी प्लीज या. आता हे जजेस डिसाइड करतील. मला माईक द्या प्लीज. दादा माईक दुसरा. बर थँक्यू सो मच. भाऊजी संध्याकाळी 8 वाजता नक्की. आम्ही एकाच एरियामध्ये राहतो, मी आणि स्मिता, कसबा पेठेत, त्यामुळे ते आमचं फेमस हॉटेल आहे. हो या ना, नक्की नक्की नक्की. अरे हे पण कसबेकर आहेत आमचे, सॉरी. अरे भरपूर आहेत बापरे, आज काय बिल भरपूर फाटणार आहे आपल्यावर. बरं चला आपण कार्यक्रम पुढे नेऊया आणि पटकन आपल्याला 2 विनर्स काढायचे. तर तुम्ही पटकन सांगा की कोणाला तुम्हाला याच्यातलं वाटलं. नेहा, क्या बात आहे. हो थांबा थांबा. आणि दुसरा नंबर, क्या बात आहे. आपण या बाय सफेद हुआ तो क्या हुआ, दिल का जवान है. तुमच्यासाठी हे गाणं. ए मेरी ज़ोहरा कभी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है सी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. चला पटकन समोर बघा. माईक दे मला. माईक घेऊन जाशील चुकून. खूप खूप धन्यवाद सगळेजण, तुम्ही पार्टिसिपेट केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गर्ल्स, कव्वाली गर्ल्स, आर यू रेडी? ओके ओके ठीक आहे. बरं आता तुमच्या समोर आम्ही एक छोटासा परफॉर्मन्स. बरं आता आपण आई कलाग्राम फाउंडेशन तर्फे आज आपण जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे. सर्वांनी आपल्या आईसाठी जोरात टाळ्या वाजवा की जिने आपल्याला जन्म दिला, जिने आपल्याला वाढवलं, जिने आपल्याला छान आरोग्य दिलं, तिच्यामुळे आपण हे छान आयुष्य जगतो आहोत. त्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. आपला कार्यक्रम सुरू होतच आहे. बरं आता मी माझ्या सगळ्यांना स्टेजवर यायची विनंती करते. आणि तुमच्या समोर सगळे म्हणत असतील की अरे हिने हे काय ड्रेसअप केलंय आज, तर तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की तुमच्या समोर एक छोटासा कव्वालीचा परफॉर्मन्स आम्ही ते करणार आहे. की यांना पहिला नंबर मिळालेला या कव्वालीला, त्यासाठी जोरात टाळ्या वाजवून ते आज आपल्या इथे परफॉर्म करत असतात. आणि आज खरंच योगायोग असा आहे की माझ्या दोन्ही टीचर, म्हणजे ही मला आयटी क्षेत्रात शिकवत होती आणि ती दुसरी म्हणजे गायन क्षेत्रात, त्यामुळे दोन्ही शिक्षकांबरोबर काम करण्याचं आज मला जे सौभाग्य माझं लाभलेलं आहे त्याबद्दल आजचा दिवस माझ्या अविस्मरणीय आहे. आणि तुम्ही सगळे आला आहात त्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जोरात टाळ्या की तुम्ही आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन इथे आल्याबद्दल. तुमच्यातले बरेच जण मला ओळखतात त्यामुळे मी काही माझी ओळख करून देत नाही. पण आता आपण कव्वालीला सुरुवात करूया. कव्वाली शुरू करायच्या आधी एक छोटासा शेर आप सबकी खिदमत में हाजिर करती हूँ. महफिल में जब कव्वाली गाई जाती है, महफिल में जब कव्वाली गाई जाती है, अच्छे अच्छों की तबीयत बहल जाती है. शुक्रिया. तेरी हंसी को अदा कहूँ, तेरी भी हंसी को अदा कहूँ या हुस्न को खुदा, तेरी हंसी को अदा कहूँ या हुस्न को खुदा, यहाँ हर शख्स है तुझ पे फिदा, तुझ पे फिदा, तुझ पे फिदा.
और पेश है आपके सामने हमारी छोटी सी पेशकश। प्यार से हम पेश करने वाले हैं। स्टेजवर यायची विनंती करते। मी कलाकारांचा सत्कार करायची त्यांना विनंती करते। या चौघीही आपलं काम सांभाळून, घर सांभाळून, मुलं सांभाळून प्रॅक्टिसला यायचा, त्यामुळे त्या चौघींसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात। पूजा क्रिएटिव्ह म्हणून तिचा स्वतःचा बिझनेस आहे। हर्षदा मॅमचं दुकान आहे स्वतःचं आणि त्या बऱ्याच ग्रुप्सवर ऍक्टिव्ह आहेत। या स्पोर्ट्स टीचर आहेत वृषाली, आणि या मॅडम अश्विनी मॅडम ह्या धायरीवरनं यायच्या प्रॅक्टिसला, त्यामुळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या। या खूप छान लावणी सुद्धा करतात आणि सध्या ते पार्लर शिकतायत। मॅम प्लीज। एक ग्रुप, अरे एक मिनिट, खूप खूप धन्यवाद माझ्या सगळ्यांचा, खूप खूप धन्यवाद। महिलांसाठी काम करणारे गट आलेले, तर त्यांचं आपण एक छोटासा सत्कार इथे करणार आहोत। तर मी ज्या गटांची नावं घेईन त्यांनी कृपया स्टेजवर यावे।
सर्वप्रथम पहिला ग्रुप सावित्रीच्या लेकी सौ रेखा गाडेकर मॅडम. आणि संस्थेच्या उपाध्यक्ष सौ सुचिता शुक्ला यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. जरा जोरदार टाळ्यांनी पीसीएमसीचा ग्रुप जो आहे त्यांनी प्लीज या ठिकाणी यायचं आहे ग्रुप लीडर बरोबर. आणि सुनीता, रचिता, आजचा हा कार्यक्रम खूप छान झाला. धन्यवाद सर्वांना. स्मिता तर माझ्या बरोबर किती वर्षापासून काम करते. मी तिला नेहमी म्हणायचे, गाणं म्हणलीस ना स्मिता, छान म्हणालीस, जसं मी शिकवलं तसं म्हणालीस, असं मी नेहमी म्हणायचे. आणि जसं आजपर्यंत शिकवत आले, काय शिकवलं, आपलं घर, आपलं कुटुंब, आपला संसार हे सगळं सांभाळून आपल्याला पुढे जायचंय, त्याला प्रथम प्राधान्य द्यायचं. आणि ही आपली कला जी आहे ही चांगलीच आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही, पण प्रथम कुटुंबाला प्राधान्य आणि नंतर बाकी सगळं. क्या बात आहे, क्या बात आहे. माईक इकडे जातो. पुढील ग्रुप मी त्यांचं नाव घेऊन ठेवते, त्यांनी तयार राहावं. पीसीएमसी आयटी ग्रुप सौ अनिता कोटलवार मॅडम. पुढील ग्रुप आहे पीसीएमसी आयटी ग्रुप सौ अनिता कोटलवार मॅडम. त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवर यावं. आणि शिल्पा टाबरे यांच्या हस्ते ह्या ग्रुपला सन्मानित करण्यात येणार आहे. शिल्पा टिकोणे मॅडम यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी स्टेजवरती यायचं आहे. एकच सांगते, फक्त जे ग्रुप येतील त्यांनी जर डाव्या बाजूने आलं तर उजव्या बाजूने खाली उतरा, म्हणजे मग दुसऱ्या ग्रुपला यायला वेळ जाणार नाही. त्यानंतरचा जो ग्रुप आहे तो YCM ग्रुप सौ वत्सला वाजेमॅन. YCM ग्रुप. YCM ग्रुपचा सत्कार या ठिकाणी घेण्यासाठी सौ नीता मुदळताई यांच्या हस्ते त्यांचा आपण सन्मान करणार आहे. नीताताई मुदळ यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. संस्कार केंद्र सौ अनघा दिवाणजी. सौ नीताताई मुदळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्या कोपऱ्यात इकडे कोपऱ्यामध्ये संस्कार केंद्र. मग त्या साईडने गेलात तर बरोबर मॅम, त्या साईडने गेलात तर इथून यायला बरोबर. ह्या ठिकाणी ज्या महिलांना सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याचे खूप खूप अभिनंदन. संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ स्मिता शिवसृत जोशी यांच्या हस्ते यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याच्यानंतरचा ग्रुप आहे सोसायटी ऑफिस ग्रुप सौ सीमा जोशी. सीमा जोशी मॅडम यांनी सुद्धा लवकरात लवकर रंगमंचावरती यायचं आहे आणि त्यांचा सत्कार ह्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. सौ सुनीती रायगुडे मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान ह्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतरचा ग्रुप आहे एस्टोनिया रॉयल पार्क. एस्टोनिया रॉयल पार्क ग्रुप
नेहा काकू यांनी आपल्या ग्रुप सोबत या ठिकाणी एस्ट्रोनिया रॉयलचा ग्रुप या सोबत यायचा आहे, लवकरात लवकर यायचं आहे. त्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहे श्री विजय चांदणे व सौ सीमा चांदणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. पुढील ग्रुप आहे अमेय अपार्टमेंट ग्रुप. त्यांनी तयार व्हावं. एस्टोनिया रॉयल पार्क, त्याच्यानंतर अमेय अपार्टमेंट ग्रुप. याज्ञवल्क आश्रम. या ठिकाणी एस्टोनिया रॉयलचा ग्रुप माझी जुनी सोसायटीतला हा ग्रुप आहे. मी पण या सोसायटीत राहत होते, तिथला हा ग्रुप आहे आणि या सगळ्या माझ्या स्टुडंट आहेत बरं का. या ठिकाणी लवकर मॅम त्यांना सन्मानित करण्यात आहे. विजय चांदणे व सौ सीमा चांदणे यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अमेय अपार्टमेंट नंतर धन्यवाद. अमेय अपार्टमेंट नंतर स्मार्ट सखी ग्रुप तयार रहा. स्मार्ट सखी ग्रुप तयार रहा. अमेय अपार्टमेंट या प्लीज. स्मार्ट सखी ग्रुप तयार रहा. संस्थेच्या उपाध्यक्ष सौ सुचिता शुक्ला आणि संस्थेचे कार्याध्यक्ष सौ स्मिता सुश्री यांच्या हस्ते यांना सन्मानित करण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे. टाळ्या होऊन जाऊ देत जरा. जोरदार टाळ्या. टाळ्यांमध्ये कंजूसी नका करू. आलेले सर्व या ठिकाणी महिलांचे व जेवढे मान्यवर आहेत त्यांच्या सगळ्यांचे आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीने आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. स्मार्ट सखी चला. स्मार्ट सखीचा ग्रुप या ठिकाणी त्यांना सन्मानित या ठिकाणी करण्यासाठी मी आमंत्रित करते. सौ सुनीती रायगुडे मॅडम, शिल्पा तिकोणे व नीताताई मुदळे यांनी रंगमंचावरती येऊन ह्या सख्यांना सन्मानित करायचं आहे. जरा जोरदार टाळ्यांनी स्मार्ट सखीचा ग्रुप. आज स्मार्ट सखी हा माझा ग्रुप आहे, ऍक्च्युअली गाण्याचा ग्रुप आहे. या सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि याच्या आयोजिका शिवा सुतार आणि निशाजी नंतर आपल्याला उपस्थित राहू नाही शिकलेल्या ते येणार आहेत. नंतर पुन्हा ऑल टीमसाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांच्या हस्ते पुढील ग्रुप सुनीतीताई आणि नीताताई शिल्पा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्यांनी ह्या सखांचे स्वागत करायचं आहे. महिलांनी महिलांचं केलेलं कौतुकाची एक हात या ठिकाणी एकमेकीला देत. पुढील ग्रुप आहे याज्ञवल्क आश्रम ग्रुप. याज्ञवल्क आश्रम कोणी आहे का? त्याच्यानंतर एक ग्रुप आपण कंबाईन घेऊया, तो म्हणजे माझा आणि अनिताताईंचा ग्रुप. अनिता शिंदे आणि योगिनी बागडे यांच्याकडनं जे कोणी आलेले आहेत त्यांनी याच्यानंतर स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी यांना सन्मानित करण्यासाठी सौ अंजली चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी या महिलांना सन्मानित करण्यात येत आहे. सौ अंजली चव्हाण यांच्या हस्ते या महिलांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. संस्थेच्या वतीनं आज या महिलांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. नेहा ये ना.
शिंदे आणि योगिनी बागडे यांच्याकडनं जे कोणी आलेले आहेत त्यांनी कृपया लवकर स्टेजवर यावे. लकी ड्रॉ होणार आहे. याच्यानंतर आपण लकी ड्रॉ घेणार आहोत, त्यामुळे कोणीही जायचं नाहीये. सगळ्यांनी लकी ड्रॉचे चिठ्ठे टाकलेले आहेत. कोणी राहिलं या साईड आणि थोडं मागे झालं तरी चालेल. जागा भरपूर आहे, थोडी जागा भरपूर आहे. अर्धा गोलाकार केला तरी चालेल. सगळ्या जणी फोटोमध्ये दिसतील. कोणाला येणार आहे आणि तो जायचं कोण घेणार आहे ह्या ठिकाणी तेव्हा आपले अनिता ताई व योगिनी बालगुडे मॅडम यांनी आतापर्यंत अतिशय सुंदर सूत्रसंचालन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या ठीक आहे, मग मीच देते त्यांना नंतर देते. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. यानंतर ज्यांच्याकडे टोकन आहे त्यांनी टोकन जमा करायचं आहे. थोड्या वेळाने जेव्हा अनाउन्समेंट केली जाईल तेव्हा टोकन ज्या महिलांकडे आहे त्यांनी टोकन जमा करून साडी घ्यायची आहे. ज्यांच्याकडे टोकन आहे त्यांनाच फक्त साडी वाटप या ठिकाणी होणार आहे. आता आपण हॅलो, सर्वांना गिफ्ट नंतर देणार आहोत आपण. पहिल्यांदा आपण आता आणि त्यांचा सन्मान करणे ही खरं तर आपली संस्कृती, आणि आपली संस्कृती हेच त्याचे खरे सौंदर्य आहे. आणि जेव्हा घरातली सून आपल्या सासूबाईंचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करते तर तो म्हणजे अगदी सुवर्ण योग असतो. तर असा 2 पिढ्यातील नात्याचा स्नेहपूर्ण उत्सव आपण इथे बघणार आहोत. स्मिता जोशी यांच्या सासूबाई, त्यांच्याबद्दल बोलायचं तर त्या केवळ एक कवयित्री, लेखिका आणि गायिका नाहीयेत, तर एक अत्यंत संवेदनशील आणि समर्पित समाजसेविका आहेत. गेली 50 वर्ष त्या समाजकार्यात सक्रिय आहेत. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेला आहे. जसे की बुधवार पेठ महिला मंडळ, 50 वर्ष त्यांचं त्या मंडळात योगदान आहे आणि त्याच्यासाठी त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. वृद्ध सांस्कृतिक समितीमध्ये त्या सक्रिय त्यांचा सहभाग आहे. आदर्श माता पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सांसद मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते समाज सेवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. याज्ञवल्क्य आश्रमच्या गेल्या 50 वर्ष त्या सक्रिय सदस्य आहेत आणि सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे. तर अशा स्मिताताईंच्या सासूबाई यांचा एक छोटासा आपण इथे वाढदिवस सादर करणार आहोत. तर मी आता त्यांना स्टेजवर यायची विनंती करते. आणि त्याचबरोबर आई कलाग्राम फाउंडेशनचा हा खास सत्कार आज ह्यांचा होणार आहे. तर इथे जर तुम्ही पाहता आहात हा केक नाहीये, ऍक्च्युली हे फ्रूट्स आहेत सगळे. केक ही आपली प्रथा नाहीये, तर आपण फ्रूट कट करून त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत. आपली संस्कृती जपणं हे आपल्या हातात आहे. केक कटिंग ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी फळं खा आणि मस्तपैकी स्वस्थ व्हा असा संदेश आम्ही आजच्या या कार्यक्रमातून देत आहोत. त्यामुळे यापुढे आपल्या घरी केक आणण्याऐवजी असा प्रतिकात्मक फ्रूट केक आपण बनवू शकता आणि आपली संस्कृती जगाला दाखवू शकता. आपली संस्कृती म्हणजे केक कटिंग नाही, आपली संस्कृती म्हणजे औक्षण, आपली संस्कृती म्हणजे स्वास्थ्य. तर ते राखण्याचा संदेश आम्ही आजच्या या कार्यक्रमातून देत आहोत. मी आई कलाग्राम फाउंडेशनच्या सर्वा सौ सुनीता निंबाळकर यांना आईंना एक प्रतिकात्मक भेट देण्याची विनंती करते. हॅलो, ह्या केकची आयडिया खरं सांगू का, माझी मैत्रीण माधुरी हिनं ही आयडिया केलेली आहे. यासाठी पण जोरात टाळ्या वाजवा.
केक जो बनवलेला आहे ना तो माझी मैत्रीण प्राची कवठेकर हिनं बनवलेला. हिच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. कल्पना माझ्या माधुरीची मैत्रिणीची आहे आणि बनवणारी आहे माझी खास मैत्रीण प्राची कवठेकर. हिच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि सगळ्यांनी बर्थडेचे केक बनवण्याची ऑर्डर हिला द्यायची आहे. लक्षात आलं? आता इथून पुढे नॉर्मल केक बंद आणि सगळ्यांनी फ्रूट्स केक बनवायचे आहे. सगळे बनवणार ना? ओके. हॅलो, आमच्या काकूंना विनंती आहे की त्यांनी यायचं आहे. काकूंसाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांचं नेहमी मला साथ असते, नेहमी मला छान छान हे करतात, मार्गदर्शन करत असतात. दादा जरा तो श्लोक लावा प्लीज. हॅपी बर्थडे टू यू असं ना म्हणता शुभ जन्मदिन असं म्हणा. जाऊ नका. पटकन एक 2च मिनिटात आपण फोटो उतर या. पटकन या. बुधवार पेठ महिला मंडळाच्या या सगळ्या भगिनी आहेत आणि स्मिताताईंच्या सासूबाई कार्यकारिणी मंडळ आहे आणि स्मिताताईंच्या सासूबाईंना एक छोटीशी प्रेमाची भेट त्यांच्यातर्फे देण्यात येत आहे.
आजच्या एक मिनिट, इथे ताई आहेत, त्यांना आई कलाग्राम एकच मिनिट स्टेजवर यायची विनंती करते. आपल्या कार्याची पोच पावती ह्या प्रकारे आपल्याला मिळणं याच्याहून कुठलंही मोठं भाग्य नाहीये. तर आणि याच्यानंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. तर आई कलाग्राम फाउंडेशन साठी एक छोटीशी भेट आणि देणगी. हॅलो, मला सांगायला खूप आनंद आहे की माझ्या कॉर्पोरेशनच्या मॅडम आहेत, आम्ही बरोबर खूप काम केलेलं आहे. त्या खूप मोठ्या कवयित्री आहेत आणि त्यांनी मला सकाळी सांगितलं की मी आई कलाग्राम फाउंडेशनला हे देणार. म्हटलं चालेल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. आम्ही एक सामाजिक कार्य करत असतो, तशी ज्यांची इच्छा असेल ते देऊ शकतात आम्हाला. माझं नाव सुमेधा नापडे, जी मला मॅडम मॅडम म्हणतीये, पण ऍक्च्युली मी हिची मॅडम नाहीये. मी हिची खूप छान मैत्रीण आहे आणि ती माझी छान मैत्रीण आहे. आणि या संस्थेला मनापासून शुभेच्छा. आणि मला एवढी नक्की खात्री आहे, जी काही मी देणगी थोडी देत आहे त्याचा नक्कीच चांगला विनियोग होईल. धन्यवाद. या ठिकाणी जसं मॅडमने सांगितलं की त्या ज्या काही देणगी या ठिकाणी देणार आहेत त्याचा योग्य ठिकाणी वापर होईल. तर पुढच्या महिन्यामध्ये आम्ही वेल्हा परिसरामध्ये डिगे वस्ती आहे, जे वेल्हा परिसरात आम्ही जे आदिवासी धनगर आणि कातकरी समाजाची लोक आहेत तिथे 7 पाड्याच आहेत. त्या 7 पाड्यांसाठी सध्या आम्ही काम करतो. जिथं कमी तिथे आम्ही आपल्या संस्थेचं हे वाक्य आहे, जशी ज्याची गरज असते की आता समोरच्याला भूक लागली आहे तर आता त्याला जेवण कसं मिळेल ह्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो. बरेच जण आम्हाला असेही सल्ले देतात की त्यांच्यासाठी करणारं सरकार आहे ना. ग्रामपंचायतमध्ये तुम्ही अर्ज दिला तर त्यांना गव्हर्नमेंट हे सगळं सुखसुविधा पुरवतात. पण आता आमच्या समोर ती व्यक्ती उपाशी आहे, तिला आत्ता जेवणाची गरज आहे, तर ते जेवण त्यांना लागलीच पुरवणं हे आम्ही करत असतो. त्याच्यासाठी आम्हाला थोडीफार मदत लागत असते. ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी थोड्या स्वरूपात आम्हाला मदत नक्की करू शकता, कोणाला कंपल्सरी नाहीये. तर त्या पाड्यांमध्ये आम्ही पिठाच्या गिरण्या 7 आम्ही पिठाच्या गिरण्या आम्ही पुढच्या महिन्यामध्ये त्या बस्त्यांमध्ये देणार आहेत. तर ज्यांना कोणाला ह्याच्यामध्ये काही छोटं काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. स्मिता मॅडमचे बरेच परिचित स्मिता मॅडमशी संपर्क करू शकता. माझाही नंबर इथे वरती आहे, नोट डाऊन करून तुम्ही संस्थेचा एक भाग या ठिकाणी होऊ शकता. प्रत्येकाला वेळ होत नाही की तिथपर्यंत जाणं आणि लोकांना मदत करणं. तर आम्ही ग्राउंड लेवलला आपली संस्था सध्या काम करते. आम्ही 8-8 किलोमीटर 10-10 किलोमीटर आम्ही पायी जातो, त्या लोकांपर्यंत ती मदत पोहोचवत असतो. तर अशा कार्यक्रमामध्ये अशा कार्यात तुमचाही थोडासा मोलाचा वाटा जर आम्हाला मिळाला तर आमचे खूप खूप तुमचे आभार. आणि मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तर आता आपण जाणार आहोत लकी ड्रॉ कडे. बघूया आता कोण आहे ती भाग्यवान महिला. तर मी आता इथे 5 जणींना 5 नावं काढायची विनंती करते. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध कवयित्री मेहमुदा मॅमना पण मी स्टेजवर यायची विनंती करते. कृपया आपण स्टेजवर यावं. अंजली मॅम,
सुचिता मॅम, स्मिता मॅम आणि सुनीता मॅम यांना आणि मेहमुदा मॅम यांनी एक एक चिठ्ठी काढायची आहे आणि मग आपण ते नाव अनाउन्स करूया. सर्वप्रथम आता बघूया कोणाला मिळतीये. पहिला नाव येत आहे एक मिनिट, आपण एक एक नाव अनाउन्स करूया. एक एक नाव अनाउन्स करूया. सर्व आरती पवार. आरती पवार आहेत का? क्या बात आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही इथे हजर हवंय. जर तुमचं नाव आलं आणि तुम्ही इथे नसाल तर आम्ही परत एक चिठ्ठी काढणार आहोत. माझी प्रिय मैत्रीण कल्पना मंडलेच्या. अंजली राठोड. सौ अनघा अनिल दिवाणजी. आणि सगळ्यात लास्ट आहे सौ सुनंदा महेंद्र भोज. सगळ्या विनरसाठी जोरात टाळ्या वाजवा. हे लकी ड्रॉ होता, सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या, आपण अजून 5 निवडलेल्या आहेत. तर या आहेत 5 लकी ड्रॉ विनर. आणि एक ज्यांनी ज्याची चिठ्ठी काढली आहे ते त्यांना देणार. ओके, तर अंजली मॅम तुम्ही तुमच्या लाडक्या मैत्रिणीला देणार आहात. चला, आणि खांद्यावर टाका साडी प्लीज आणि एक मस्त फोटो काढा. चला, एक मिनिट. तसं नाही, आपण एक एक करूया म्हणजे फोटो पण छान येईल. चालतंय मॅडम, मी पोहोचेल बरोबर घरी. चाबी ठेवली का आणि त्या व्हॅनवाल्याला सांगितलं बघा. चला, टोकन नंतर जाताना ज्यांच्याकडे टोकन आहे त्यांनी ते जाताना सबमिट करते. आणि नमस्कार, मी सुनीता निंबाळकर, आई कलाग्राम फाउंडेशनची अध्यक्ष आहे. आज 15 मार्च रोजी काँग्रेस भवन येथे नवी पेठमध्ये आम्ही एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महिलांसाठी. खास साडी वाटपाचा कार्यक्रम होता आणि त्यांना काही कायदेविषयी सल्ले पण या ठिकाणी देण्यात आले आणि आरोग्याविषयी थोडीशी माहिती त्यांना देण्यात आली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि ह्याचा उद्देश एवढाच आहे की संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि राबवत राहू, की महिलांना जे एक त्यांचं जे काही दैनंदिन जीवनातला जो काही एक ताणतणावाचं आयुष्य त्यांचं असतं त्यातनं थोडंसं त्यांना एक विसावा मिळेल ह्या हेतूने आजचा हा कार्यक्रम आम्ही केला होता आणि तो सक्सेसरित्या झालेला आहे असं मला वाटतं. आणि आलेल्या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या आणि आई कलाग्राम फाउंडेशन ही आपली कायम आभारी आहे. धन्यवाद. मला खूप छान वाटलं. गाण्याचा कार्यक्रम पण खूप छान झाला. सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या त्यामुळे अभिमान वाटला. आनंद आहे, अभिमान आहे आणि असंच त्यांनी कार्य पुढे चालवावं. नमस्कार, मी स्मिता सुश्रुत जोशी, आई कलाग्राम फाउंडेशनची मी सल्लागार आहे आणि कार्याध्यक्ष म्हणून पण काम पाहते. आम्ही हा सामाजिक उपक्रमातून एक कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला आज माझ्या आयुष्यात एक भाग्याचा क्षण आहे की माझे गुरु सुनीता निंबाळकर मॅडम या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. तर त्या मला त्यांच्याकडे मी संगीत शिकत आहे आणि दुसऱ्या ज्या गुरु आहेत ते योगिनी बागडे, त्या मला IT क्षेत्रात फार कामात मदत करतात.
अशा दोन्ही गुरूंबरोबर आज मला कार्यक्रम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल या दोघींचेही मी पहिल्यांदा आभार मानते. आणि हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक महिलेमध्ये कुठली ना कुठली तरी कला असतेच, त्या प्रत्येक कलेला वाव देण्यासाठी आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि शिवाय प्रत्येक महिलेला थोडंसं संसारातून थोडासा वेळ काढून आपल्यासाठी कसं जगता येईल आणि आनंदाने निरोगी आयुष्य कसं जगता येईल यासाठी आम्ही संगीतमय एक कार्यक्रम आयोजित केला आहे. तर आई कलाग्राम फाउंडेशन बऱ्याच अशा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतं समाजासाठी. तरी सर्वच महिलांनी यात सहभागी व्हावं आणि आई कलाग्राम फाउंडेशनला मदत करावी आणि आमची संस्था कशी मोठी होईल याबाबत सतर्क राहावं ही मी सर्वांना विनंती करते. खूपच छान वाटलं आणि अनपेक्षितपणे मला लकी ड्रॉ मध्ये पैठणी मिळाली, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि आई कलाग्राम फाउंडेशन खूप चांगलं कार्य करत आहे. त्यांच्या अशीच उत्तरोत्तर प्रगती होत, त्यांना सर्वांनी मदत करावी अगदी सर्व प्रकारे अशी मी ह्याच्यातून सर्वांना विनंती करेन. आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला. मी कसबा संस्कार वर्गातर्फे आले होते त्या ग्रुप. महिला दिनाचा कार्यक्रम आई कलाग्राम फाउंडेशन तर्फे एकदम अतिशय उत्कृष्ट पार पडला. सुनीता निंबाळकर मॅडम व सौ स्मिता जोशी मॅडम यांनी उत्कृष्ट नियोजन करून महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि महिलांनी हिरिरीने सर्व महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि कार्यक्रमाचे नियोजन एकदम अतिशय उत्कृष्ट असं होतं. आई कलाग्राम फाउंडेशनचा महिला दिनाचा कार्यक्रम होता आणि त्याचं सूत्रसंचालन करायची मला संधी दिली, त्याबद्दल मी सुनीता मॅडम आणि स्मिता मॅडम यांचे खूप खूप आभारी आहे. कार्यक्रम खूपच सुंदर झाला आणि सगळ्या महिलांनी कार्यक्रम खूप एन्जॉय केला, डान्स केला आणि वेगवेगळे खेळ खेळले. त्यामुळे आजचा कार्यक्रम अगदी बहारदार होता आणि खूपच छान. आणि आई कलाग्राम फाउंडेशनला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की असे उपक्रम वारंवार राबवले जावे आणि महिलांचा सहभाग जास्तीत जास्त वाढवावा असं मला वाटतं. आम्ही इथे आई कलाग्राम फाउंडेशनचा खूप सुंदर महिला दिनानिमित्त आज त्यांनी स्पेशल कार्यक्रम ठेवला होता, तो बघायला आलो होतो. निंबाळकर मॅडम आणि स्मिता जोशी मॅडम यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम ठेवला आणि सगळ्या महिलांनी खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं आणि भरपूर बक्षिसांची लयलूट साड्यांसकट आम्हाला खूप मजा आली. धन्यवाद. सुमेधा नावपडे. आज आई कलाग्राम या संस्थेतर्फे एक अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्मिता जोशी आणि निंबाळकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सामाजिक उपक्रम ही संस्था अतिशय चांगल्या रीतीने राबवते, पण त्याचबरोबर क्षणभर विश्रांती महिलांना मिळावी, महिलांचा एक वेगळा मूड तयार व्हावा या दृष्टीने आजच्या कार्यक्रमात खूप रंगत गाणी गायली गेली, विठ्ठलाचं नामस्मरणही झालं आणि अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम झालेला आहे. आणि आता या संस्थेला मी जी देणगी दिली आहे मला 100% खात्री आहे की त्याचा उत्कृष्ट विनियोग या संस्थेतर्फेच होईल. धन्यवाद. नमस्कार. आज अचानकपणे माझ्या मैत्रिणीने कलाग्राम फाउंडेशनचा कार्यक्रम आहे तर तू ये म्हणून सांगितलं आणि मी आले. पण खूपच सुंदर कार्यक्रम झाला आणि अशा तऱ्हेने क्षणभर विश्रांती तर बायकांना मिळतेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या फाउंडेशन तर्फे असे जे उपक्रम होत राहिले तर नक्कीच महिलांना उत्साह मिळेल आणि त्या पण त्याच्यात पार्टिसिपेट होऊन यांना जास्तीत जास्त अशा कार्यक्रमांची आयोजन करण्याची संधी त्यांना उपलब्ध होईल.